नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र जळगावकर शिलेश आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वडिलांच्या निधनानंतर अवघ्या 6व्या महिन्यात भीमराव शिक्षणासाठी जगातील नामांकित विद्यापीठ म्हणजे अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाकडे कसे मार्गक्रमण करतात. ही एक क्रांतिकारी घटना कशी आहे मित्रांनो, हे आम्ही लक्षात घेतले पाहिजे. हे धैर्य, हे बळ, ही जिद्द बाबासाहेबांना वाचणाऱ्या प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली पाहिजे. ती जिद्द आपल्या आयुष्यात आली पाहिजे. संकटांना सामोरे जात जात अशा प्रकारे खंबीरपणे उभं राहता आलं पाहिजे. बाबासाहेबांकडून आम्ही हे शिकलं पाहिजे. चला तर मग सुरू करूयात आजचा व्हिडिओ. मित्रांनो, सातारचे गव्हर्नमेंट हायस्कूल या शाळेत भीमरावांचे प्राथमिक शिक्षण झाले व त्यानंतर 1904 साली रामजी सुभेदार आपल्या परिवारासह मुंबईतील लोअर परळ भागातील डबकचाळीत स्थायिक झाले. मग आता भीमरावांच्या पुढच्या शिक्षणाचा प्रश्न उभा राहिला. मुंबईतही तेव्हा अस्पृश्य विद्यार्थ्यांना सगळ्या शाळांमध्ये प्रवेश मिळत नव्हता. अखेरीस बऱ्याच प्रयत्नांनंतर ओळखी काढून सुभेदारांनी एल्फिन्स्टन रोडवरच्या सरकारी शाळेत भीमरावांचा प्रवेश निश्चित केला. त्या शाळेतही अस्पृश्य म्हणून भीमरावास वर्गाच्या बाहेरच बसावं लागायचं. आता वर्गाच्या बाहेर बसून शिकणं नवं नव्हतं, तर शिकणं महत्त्वाचं होतं. ही बाब ध्यानात घेऊन भीमरावाने आपलं लक्ष अभ्यासावर केंद्रित केलं. या शाळेतही भीमराव मन लावून शिकत राहिला. रामजी सुभेदार भीमरावाच्या अभ्यासाची काळजी घेत होते. त्याच्या शिक्षणासाठी काय हवं, काय नको याकडे ते कटाक्षाने लक्ष देत होते. भीमरावाला अभ्यास करता यावा म्हणून घरातील वातावरण चांगलं ठेवण्याचा प्रयत्न सुभेदार करायचे. मित्रांनो, डबकचाळीतील ती खोली छोटी होती, पण त्या छोट्या खोलीतही भीमरावाला अभ्यास करता यावा म्हणून सुभेदार स्वतः रात्री जागायचे आणि त्याला अभ्यासाला बसवायचे. अशा प्रकारे अभ्यास करत भीमराव त्या शाळेतून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. भीमराव मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होणं हे त्या काळी साधी गोष्ट नव्हती. एक अस्पृश्य मुलगा वर्गाच्या बाहेर बसून कित्येक वेळा उपाशी राहून अभ्यास करतो. घरातही त्याला अभ्यास करायला नीट जागा नाही, परंतु तरीही रात्र रात्र जागून अभ्यास करतो आणि मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण होतो. ही बाब त्या चाळीसाठी, सर्व समाज बांधवांसाठी खूप मोठी होती. त्यामुळे भीमराव मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण होणं या गोष्टीची सर्वत्र चर्चा झाली. सर्व समाज बांधवांनी एकत्र येत मॅट्रिक उत्तीर्ण झाल्याबद्दल भीमरावाचा सत्कार समारंभ आयोजित करायचं ठरवलं. त्यामुळे समाजातील इतरही मुलांना प्रेरणा मिळेल आणि इतर मुलंही शिक्षणाकडे वळतील, हा देखील उद्देश होता. मित्रांनो, भीमरावाचा सत्कार कार्यक्रम कृष्णाजी अर्जुन केडुस्कर गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली घ्यायचं ठरलं. त्यानिमित्त एक जाहीर सभा भरवण्यात आली. त्या कार्यक्रमास समाज बांधव मोठ्या संख्येने भीमरावाचे कौतुक करायला उपस्थित होते. त्या कार्यक्रमानं भीमरावाला अभ्यासासाठी आणखीन मोठं बळ मिळालं. त्यामुळे सर्वत्र एक चांगला संदेश गेला. अस्पृश्य समाजातील एक मुलगा परिस्थितीला शरण न जाता अभ्यास करीत राहिला, शिकत राहिला व त्यातून आज तो मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. केडुस्कर गुरुजींनी आपल्या भाषणात भीमरावाच्या अभ्यासाचं, त्याच्या जिद्दीचं, मेहनतीचं आणि सुभेदाराच्या कष्टाचं कौतुक केलं. भीमरावास पुढे शिकण्यासाठी प्रेरणा दिली. सोबतच गौतम बुद्धांचे चरित्र भीमरावास भेट दिले. मित्रांनो, सैन्यातून निवृत्त झालेल्या रामजी सुभेदारांची आर्थिक परिस्थिती हालाकीची झालेली होती. समाजातील इतर परिवारातील भीमरावाच्या वयाची मुलं मिळेल त्या कामाला जायची व 2 पैसे आणून परिवाराला हातभार लावायची. परंतु रामजी सुभेदारांनी भीमाकडून अशा कष्टाची अथवा पैशाची अपेक्षा केली नाही, तर आपल्या मुलाने शिकावं, शिक्षणात त्याने पुढे जावं, उच्च शिक्षित व्हावं, समाजासाठी काम करावं हे ध्येय त्यांनी मनाशी बाळगलं होतं. म्हणून एक वेळ घरात खायला नसेल तरी चालेल, पण भीमाचं शिक्षण थांबलं नाही पाहिजे, असे रामजी सुभेदार बोलून दाखवत असत. आता मॅट्रिक उत्तीर्ण झालेल्या भीमाला पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी अधिक पैशांची गरज होती व तो पैसा कसा उभा करायचा हा मोठा प्रश्न उभा राहिला होता. तेव्हा केडुस्कर गुरुजींनी रामजी सुभेदारांना व भीमाला महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्याकडून अस्पृश्य विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते ही माहिती दिली. मग त्यानंतर स्वतः केडुस्कर गुरुजींचं महाराजा सयाजीराव गायकवाड मुंबईमध्ये आलेले असताना भीमरावाला घेऊन महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्याकडे भेटीस गेले. त्या ठिकाणी त्यांनी भीमरावाची सर्व परिस्थिती, भीमरावाची बुद्धिमत्ता, हुशारी, अभ्यासाप्रती असणारी त्याची तळमळ महाराजांच्या कानावर घातली. भीमरावाची हुशारी पाहून व शिकण्याची तळमळ पाहून पुढील शिक्षणासाठी महाराजांनी भीमरावाला दरमहा 25 रुपये शिष्यवृत्ती देण्याचे मंजूर करण्यात आले. तसेच शिक्षण पूर्ण केल्यानंतर भीमरावाने बडोदा संस्थानात नोकरी करण्याची अट घातली. शिष्यवृत्ती मंजूर झाल्यानंतर शिक्षण घेण्याचा मार्ग सोपा झाला. या आनंदाने भीमरावास समाधान वाटले व भीमरावाने महाविद्यालयीन शिक्षणासाठी 3 जानेवारी 1908 रोजी मुंबईतील एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला.
आता भीमरावांचा महाविद्यालयीन शिक्षणाचा मार्ग खुला झाला होता व भीमराव शिक्षणाच्या त्या सागरात राजहंसाप्रमाणे विहार करू लागले. तासन तास अभ्यासात राहणारे भीमराव तहान भूक विसरून अभ्यास करत राहीत. या एल्फिन्स्टन महाविद्यालयात भीमरावांना इंग्लिश विषयासाठी प्रोफेसर मुलर तर फारसी विषयासाठी प्रोफेसर KB इराणी हे शिक्षक होते. मराठी परिवारात वाढलेला, मराठी समाजात घडलेला, जन्मजात मराठी भाषा असणाऱ्या समाजात वावरणाऱ्या भीमरावास शिक्षणात मात्र इंग्रजी आणि फारसी विषय निवडावे वाटले आणि त्या विषयात विशेष प्रावीण्य मिळवत भीमराव 75% पेक्षा अधिक गुण मिळवत असत. ही विशेष बाब आहे. अभ्यासक्रमात हे विषय असले तरी BA साठी भीमरावांनी राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हे मुख्य विषय निवडलेले होते. मित्रांनो, एल्फिन्स्टन महाविद्यालयातून हे 2 मुख्य विषय घेऊन भीमराव आंबेडकर जानेवारी 1913 साली बॅचलर ऑफ आर्ट्स म्हणजेच कला शाखेचे पदवीधर म्हणून उत्तीर्ण झाले. BA परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ठरल्याप्रमाणे भीमराव बडोदा नरेश महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या आर्थिक सहाय्यातून मुक्त व्हावे व शब्द पाडावा या विचारातून बडोदा संस्थानात नोकरीसाठी तत्काळ 23 जानेवारी 1913 रोजी रुजू झाले. भीमराव आंबेडकर नोकरी करण्यासाठी बडोदा संस्थानात गेले, परंतु त्या ठिकाणी त्यांना जातीयतेचे भयानक चटके सहन करावे लागले. त्यांचा सामाजिक स्तरावर जातीय भेदभावातून मोठ्या प्रमाणावर छळ होऊ लागला. राहायला घरही मिळेना, नाव बदलून खोटी जात सांगून तेथे त्यांना भीत दिवस काढावे लागले. अशातच वडील रामजी सुभेदार खूप आजारी असल्याची त्यांना मिळाली. आपल्या वडिलांवरील निरपेक्ष प्रेमामुळे भीमराव बडोद्यावरून तात्काळ मुंबईस निघाले. 2 दिवसांनी मुंबईत पोहोचले आणि भीमरावांची व वडिलांची भेट झाली. भेटीनंतर काही वेळानेच पिता रामजी सुभेदार यांनी प्राण सोडले. तो दिवस होता 3 फेब्रुवारी 1913. मित्रांनो, बालपणीच आईविना पोरगा झालेल्या भीमरावांचं आज पितृछत्रही हरपलं आणि भीमराव आई वडिलांना पोरगे झाले. पण आता आधाराचं झाड म्हणून पत्नी रमाई त्यांच्या सोबतीस खंबीरपणे उभ्या होत्या. अचानक वडिलांचे निधन झाल्याने भीमराव आणि परिवार विस्कळीत झाला होता. कारण कायम आपल्या पुस्तकांवर प्रेम करणारे, तासन तास अभ्यासात रमणारे आणि आता नोकरीसाठी बडोद्याला गेलेले भीमराव आपल्या परिवारात जास्त वेळ देऊ शकत नव्हते. पित्याप्रमाणे रमाईची काळजी घेणारे घरातील ज्येष्ठ व कर्ता पुरुष म्हणून रामजी बाबा परिवाराचा आधार होते. आता रामजी बाबाच गेल्याने रमाई हतबल झाल्या होत्या, कोसळल्या होत्या. बडोद्यातील छळ, भीषण जातीवाद व इकडे वडिलांचे निधन या सर्व गोंधळात भीमराव पुन्हा लगेच बडोद्या संस्थानात नोकरीवर रुजू होऊ शकले नाहीत. फक्त नोकरी करून पैसा कमवणे किंवा सुखी संसारात रमणे या गोष्टीत न अडकता आपल्याला पुढचं शिक्षण घ्यावं लागेल. फक्त भारतातीलच नव्हे तर जगातील महत्त्वाच्या विद्यापीठातून आपल्याला शिकावे लागेल, हे विचार भीमरावांच्या डोक्यात घोळत होते आणि भीमरावांना खुणावू लागले होते अमेरिकेचे कोलंबिया विद्यापीठ. मित्रांनो, येथे आम्ही या गोष्टी कायम आवर्जून लक्षात घेतल्या पाहिजेत की रामजी सुभेदार यांचा परिवार जेव्हा मुंबईत डबक चाळे स्थायिक झाला होता तेव्हा त्या ठिकाणी चाळी 10x10 आकाराची होती. त्या 10x10च्या खोलीत नुकताच लग्न झालेला भीमराव, त्याची पत्नी रमाई, इतर भावंड, रामजी बाबा, शेड्या असा सारा परिवार एकत्र होता. त्या एवढ्याच्या खोलीत आपल्या मॅट्रिकचा अभ्यास भीमराव कसा करत असेल हा प्रश्न आम्हाला पडला पाहिजे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मित्रांनो, आज आमची घरं 1 BHK 2 BHK झाली. विद्यार्थ्यांना अभ्यास करायला स्वतःच्या वेगळ्या रूम आहेत, अभ्यासिका आहेत, पुस्तकांसाठी मोठमोठी ग्रंथालये उपलब्ध आहेत. पण त्या काळात भीमरावांनी त्या एवढ्याच्या खोलीत कसा अभ्यास केला असेल? त्या खोलीत जर रात्री सगळेजण झोपलेले तर तिथे अभ्यासाला बसायला जागा नसायची. तेव्हा अर्धी रात्र भीमराव झोपायचा तेव्हा रामजी बाबा बाहेरच असायचे आणि रामजी बाबा अर्ध्या रात्री जेव्हा घरी यायचे तेव्हा भीमरावाला अभ्यासासाठी झोपेतून उठवायचे आणि त्याला अभ्यासाला बसवायचे आणि त्याच्या रिकाम्या झालेल्या जागेवर स्वतः अंग टाकायचे. किती कष्ट आहेत हे! मुलाच्या भविष्यासाठी बाप म्हणून रामजी बाबांनी किती मोठा त्याग केलाय हे या गोष्टीवरून लक्षात येते. मित्रांनो, कोणत्याही बापाने आपल्या मुला मुलींच्या भविष्यासाठी आणि भवितव्यासाठी जर अशा प्रकारे दक्षता घेतली तर लेकरं बाबासाहेबांसारखी घडत असतात. आता सध्या परिस्थितीमध्ये झालंय काय तर प्रत्येक आईबापाला वाटतं की माझ्या मुलाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं घडावं, त्यांच्यासारखं यश संपादन करावं, त्यांच्यासारखा तो हुशार असावा. परंतु वास्तव असं आहे, इथे मुलगा बाबासाहेब व्हावा असं सगळ्यांना वाटतं, पण कोणताच बाप रामजी बाबा व्हायला तयार नाही, तसा त्याग करायला तयार नाही. हे भयानक सत्य आहे. मित्रांनो, रामजी बाबांचे निधन फेब्रुवारी महिन्यात झाले आणि भीमराव जुलै महिन्यात शिक्षणासाठी अमेरिकेला गेले. म्हणजे यातून आम्ही हे लक्षात घेणे गरजेचे आहे की आई बालपणीच वारली. नुकतंच
वडिलांचे निधन झाले. आता घरी एकटी पत्नी संसार कसा सांभाळणार हा मोठा प्रश्न आहे. खिशात पैसे नाहीत, शिष्यवृत्ती मिळवून कसं बसं शिक्षण पूर्ण झालंय. या सगळ्या परिस्थितीतून मार्ग काढत न थांबता, हार न मानता, रडत न बसता, खचून न जाता 22 वर्ष वयाचे भीमराव आंबेडकर धैर्याने उभे राहतात, दुःख बाजूला सारतात आणि आपलं ध्येय निश्चित करतात. मित्रांनो, वडिलांच्या निधनानंतर अवघ्या 6व्या महिन्यात भीमराव शिक्षणासाठी जगातील नामांकित विद्यापीठ म्हणजे अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाकडे मार्गक्रमण करतात. ही साधी गोष्ट नाहीये, ही एक क्रांतिकारी घटना आहे. हे आम्ही लक्षात घेतले पाहिजे. हे धैर्य, हे बळ, ही जिद्द बाबासाहेबांना वाचणाऱ्या प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली पाहिजे. ती जिद्द आपल्या आयुष्यात आली पाहिजे. संकटांना सामोरे जात जात अशा प्रकारे खंबीरपणे उभे राहता आलं पाहिजे. बाबासाहेबांकडून आम्ही हे शिकलं पाहिजे. मित्रांनो, आज हे व्हिडिओ तुम्ही बघत असताना तुम्ही जर थोडं शांत मनाने विचार केला, आज जग इतकं पुढे गेलेलं आहे, सगळी साधने आज आमच्या हातामध्ये आहेत. आजही आपला मुलगा मुलगी घरातून कॉलेजला गेला तरी आईवडील फोन करून काळजीने विचारतात की पोचलास का कॉलेजमध्ये. परंतु आजपासून 110 वर्षापूर्वी भीमराव आंबेडकर नावाचा हा ज्ञानवंत शिक्षणाच्या ओढीने मुंबई, महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्याही सीमा ओलांडून शिक्षणासाठी अमेरिकेसारख्या महाकाय देशात पाऊल टाकणार होता. कुठली वस्ती, कोण लोक, ना कोणाची ओळख, ना कोणता वशिला, ना खिशात बक्कड पैसा, कोणतीच गोष्ट अशी नाही की तिच्या जीवावर मी सगळं साध्य करेन असं म्हणावं. परंतु एक गोष्ट या भीमरावांच्या जवळ होती. त्यांच्या जीवावर मी जग जिंकू शकतो ही खात्री त्यांना होती. ती गोष्ट म्हणजे प्रचंड अभ्यास करण्याची तयारी. आपल्या जिद्दीच्या अभ्यास करण्याच्या तयारीच्या जोरावर भीमराव आंबेडकर आजपासून 110 वर्ष आधी शिक्षणासाठी अमेरिकेला निघाले. अमेरिकेतील कोलंबिया या विद्यापीठामध्ये त्यांना प्रवेश मिळाला. त्यांना या परदेशाच्या नव्या वाटेवरील प्रवासालाही बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे सहाय्य लाभलं होतं. वडील रामजी सुभेदार यांचे निधन होण्याआधी बडोदा संस्थानात नोकरीस गेलेल्या भीमराव आंबेडकर यांना त्या ठिकाणी प्रचंड सामाजिक अन्याय व जातीय विषमतेचे चटके सोसावे लागले होते. ही बाब त्यांनी महाराज सयाजीराव गायकवाड यांना सांगितली. महाराजांनी त्यावर विशेष प्रतिक्रिया न देता भीमराव आंबेडकर यांना अमेरिकेला शिक्षणासाठी पाठवणे पसंत केले आणि खऱ्या अर्थाने भीमराव आंबेडकर यांच्यासाठी परदेशात शिक्षणाची दारं खुली झाली. मित्रांनो, 4 एप्रिल 1913 रोजी बडोदा संस्थानाच्या विद्या अधिकाऱ्यांनी परदेशी अभ्यास करण्यासाठी जाणाऱ्या 4 विद्यार्थ्यांची प्रत्येक दरमहा 11.5 पाऊंड शिष्यवृत्ती मंजूर केली व या विद्यार्थ्यांकडून अमेरिकेला शिक्षण घेऊन भारतात परत आल्यानंतर बडोदा संस्थानात नोकरी करण्याचे एक करारपत्र लिहून घेण्यात आले. या करारानुसार भीमराव आंबेडकर यांना शिष्यवृत्तीची मुदत 15 जून 1913 ते 14 जून 1916 पर्यंत एकूण 3 वर्षाची होती. विचार करा, आजही महाराष्ट्रातीलच एखाद्या विदर्भ किंवा मराठवाड्यातील विद्यार्थ्याला पुणे विद्यापीठामध्ये येऊन शिकायचं म्हटलं तरी कसे ॲडमिशन घ्यावं, प्रवेश कसा मिळेल, त्यासाठी काय करावे लागेल, तिथं माझा ओळखीचे कोणी भेटेल का, मला पुण्यात राहायला जमेल का, हे असे हजार प्रश्न पडतात. आज आम्ही डिजिटल झालो आहोत. आज आमच्या हातात मोबाईल आले. एका क्लिकवरती जगातील कोणतीही गोष्ट शोधता येते. सगळ्या प्रवेश प्रक्रिया मोबाईलवर करतात. परंतु ज्या काळात पत्र पाठवणे, तार करणे याच्याशिवाय संपर्काची कोणतीच साधनं नव्हती, त्या काळात एका गरीब व अस्पृश्य घरात जन्माला आलेल्या भीमरावांनी कशा ओलांडल्या असतील या सगळ्या सीमा, कसं साध्य केलं असेल हे सगळं. हा जर एकदा विचार केला ना तर कळेल की सोपं नव्हते. हे साध्य करण्यासाठी त्यांनी जीवाचं रान केलं होतं. अखेर मुंबईच्या मंदिरातून भीमरावांना घेऊन SS अंकोला जहाज निघालं आणि 21 जुलै 1913 रोजी दुपारी 12 वाजता भीमरावांचं अमेरिकेच्या मातीत न्यूयॉर्क शहरात पहिलं पाऊल पडलं. ज्ञान मिळवण्यासाठी आतुर असलेल्या राजहंसाला ज्ञानाच्या महासागराचा किनारा लाभला. आता खऱ्या अर्थाने सुरू झाला होता भीमराव ते बाबासाहेब होण्याचा प्रवास. मित्रांनो, तुम्हाला आज व्हिडिओ बघून कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारची नवनवीन व्हिडिओ बघणारे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो मित्रांनो, बाबासाहेबांवरतील आपलं पूर्ण सिरीज आपण घेणार आहोत, तरी प्रत्येक व्हिडिओ तुम्ही नक्की बघितलाच पाहिजे आणि आपल्या मित्रमंडळींना शेअर केलाच पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.